सुरेश दसांचं एक स्टेटमेंट आहे तुमच्याच चॅनलवर आलेलं की नैतिकतेची आणि ह्यांची कधी भेटच नाही झाली आणि ते वारंवार त्यांच्या कृतीमधून दिसतंय. कारण का त्यांच्या बाबतीमध्ये कौटुंबिक हिंसाचार, भ्रष्टाचार, त्याच्यानंतर कौटुंबिक हिंसाचार, भ्रष्टाचार, खंडणी, अजून काय माणसांनी करायचं मला सांगा, कुठला गुन्हा? आणि मला एकच प्रश्न अतिशय विनम्रपणे विचारायचा आहे की ओएसडी करताना, ओएसडी आणि पीए ठेवताना स्ट्रिक्ट कायदे नियम, आणि मी त्याचं स्वागत करते. मला खूप आनंद वाटला जेव्हा माननीय मुख्यमंत्री म्हणाले की हो आज नंतर आधी चालत होतं तसंच चालणार नाही. मी त्याचं मनापासून स्वागत करते. आणि जर त्यांनी तोच नियम कायदा त्यांच्या मंत्रिमंडळाला लावा, असं नाही होऊ शकत ना की ओएसडी आणि पीएला एक कायदा आणि मंत्र्यांना एक कायदा, असं कसं? मंत्री आम्ही लोकप्रतिनिधी आहोत. आणि मी तुम्हाला खरं सांगू, दोन गोष्टी मला ह्याच्यात खटकतात. आदरणीय प्रधानमंत्री जरी एका पक्षाचे असले तरी ते देशाचे प्रधानमंत्री आहेत. प्रधानमंत्र्यांनी दोन गोष्टी आम्हाला सगळ्यांना त्यांच्या आता केलेल्या भाषणात सांगितलं होतं की आपले राजकीय मतभेद बाजूला ठेवा, पण डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरसाठी, पारदर्शक कारभारासाठी आपण सगळे देशाच्या हितासाठी एक होऊया. तुम्ही पण मला मदत करा. देशाचे प्रधानमंत्री म्हणतायत विरोधी पक्षांना पण की तुम्ही सहकार्य करा. आमची सहकार्याची भूमिका आहे की डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरमध्ये सगळ्या योजना चालाव्या. आणि महाराष्ट्रामध्ये याच हेच जे सरकार आहे त्यांच्या आधीच्या काळात डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर हे कॅन्सल होऊन डायरेक्ट बेनिफिट नाही, मंत्री बेनिफिट ट्रान्सफर झालेलं आहे. हे मी म्हणत नाहीये, हे सगळे कागदपत्र सुरेश दसांनी, अंजलीताई दमाने यांनी, या सगळ्यांनी जाऊन माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही माननीय उपमुख्यमंत्र्यांना दाखवलेले आहेत. हा पहिला मुद्दा प्रधानमंत्र्यांनी दिलेला. आणि प्रधानमंत्री नेहमी म्हणतात आम्ही प्रधान सेवक आहोत, आम्ही तुमच्या सेवेसाठी. किती छान विचार आहे बघा. आज हे प्रधान सेवक नाहीत, हे तर घरामध्ये कौटुंबिक हिंसाचार, त्याच्यानंतर अवधा नावाच्या कंपनीला एवढं मोठं एक्स्टॉर्शनचा रॅकेट त्यांनी खून केलाय. म्हणजे खून, भ्रष्टाचार, एक्स्टॉर्शन, खंडणी, लोकांना पैसे खाल्ले, शेतकऱ्यांना पैसे काढले. असून काय करावं एखाद्या माणसाने की त्याच्यावर ऍक्शन होईल या सरकारमध्ये? म्हणजे धक्कादायक आहे. आबुआझमींनी काही वेळापूर्वी बोलताना औरंगजेब चांगला शासक होता असं वक्तव्य केलं. कोणी केलं? आबुआझमींनी. मी नाही ऐकलेलं बाबा, त्याच्यामुळे मी ऐकल्यावरच बोलून त्याच्यावर. काही हिंदीमध्ये मराठी संपलेत का? मला गंमत तुमची वाटते. तुम्ही सिलेक्टिव्ह वक्तव्य कसं त्याचं घेता? आता तुम्हाला काहीतरी पक्षाची न्यूज नाही म्हणून तुम्ही सिलेक्टिव्हली त्याचं सगळं रोहितचं वक्तव्य. आज तुमच्या सगळ्या चॅनल्सवर मी रोहित आणि जितेंद्र आव्हाड, संदीप क्षीरसागर सगळे या सरकारला अटॅक करायला दिसत आहेत. आणि त्याच्यानंतर तुम्ही सिलेक्टिव्हली रोहितचं स्टेटमेंट हे चीर फाड के तुम्ही लावताय. आता मला कौतुक वाटतं तुमचं, पण तुमचं पण चॅनल थोडंसं चाललं पाहिजे. थोडा खट्टा थोडा मिठा, त्याच्यामुळे इतना तो हक तुम्हाला बनताय. नाही, साहजिक आहे. मी तुम्हाला सांगितलं, मला वैयक्तिक धनंजय मुंडेंनी द्यावा का नाही द्यावा किंवा कोकाटेंनी द्यावा का नाही, त्यांच्या पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे. पण मला कौतुक त्या दोघांचंही वाटतं की ज्या पक्षांनी त्यांना दोघांनाही मतदान केलं, आपलं मंत्री केलं, गेले 75 दिवस रोज पक्षाची तिथे आणि सरकारची रोज हेडलाईनमध्ये त्या दोघांचे सगळं जे काय केलं नाही केलं आता ते काळच ठरवेल. मी काय कुणावर वैयक्तिक कधी टिप्पणी करत नाही. कोणी माझ्यावर केली तरी मी त्याचं उत्तर देत नाही, कारण काही संस्कार माझ्या कुटुंबांनी आणि चव्हाण साहेबांनी माझ्यावर केलेले आहेत. त्याच्यामुळे प्रत्येक गोष्टीला उत्तर देणं गरजेचं नसतं, या मताची मी आहे. पण गेले 75 दिवस ज्या संघटनेने तुम्हाला नेता बनवला, ताकद दिली, त्या संघटनेची रोज बदनामी 75 दिवस आज होती. आणि कुठला आरोप राहिलाय मला सांगा ना? आणि कोकाटेंचं तर कोर्टानेच नियम घेतलाय. कोर्टाने, तुम्हाला आठवत असेल कुणाची, मला वाटतं सुनील केदारांवर अशी सिमिलर केस झाली होती. सुनील केदारांचा राजीनामा नव्हता घेतला होता की नाही. अनिल देशमुख, छगन भुजबळ साहेब, तेव्हा त्या काळात संजय राऊत साहेब आणि नवाब मलिकभाई, या चौघांवर आयक्यू बातमीवर ऍक्शन केली होती. आयक्यू. आणि या देशामध्ये खंडणी, आपण आठवत असाल तर खंडणी हा गुन्हा पीएमएलएचा आहे. खंडणी, आणि तो ऑन रेकॉर्ड आहे तो गुन्हा. आणि माननीय मनमोहन सिंग साहेब प्रधानमंत्री असताना पीएमएलए केलं होतं. तो पीएमएलए ऍक्ट केला तेव्हा खंडणी हा गुन्हा
आहे आणि त्याला ईडी आणि सीबीआय लागतं. मला विनम्रपणे माननीय मुख्यमंत्र्यांना विचारायचंय की अवधा कंपनीच्या केसमध्ये एकतर सीडीआर का मिळत नाही, मला हा प्रश्न विचारायचा की नंतरची सगळी जी बोलणी झाली कृष्णा अंधाळेचा सीडीआर आपल्याला का मिळत नाही. आणि मी वैयक्तिक कुणाचाच राजीनामा मागत नाही, मला एकच प्रश्न विचारायचा आहे की कोकाटेजींची जी ऍक्शन झाली ती सुनील केदारांना एक न्याय आणि कोकाटेंना एक न्याय, असं का? हा देश संविधानाने चालतो, तो काय कुणाच्या मनमार्जीनी चालत नाही. आणि 2-3 गोष्टी जे मी तुमच्या चॅनलवर पाहिलं ते मी रिपीट करते आहे की धनंजय मुंडेंबद्दल जे आरोप प्रत्यारोप होत आहेत, मला 3-4च प्रश्न त्यांना विचारायचे आहेत की हे सगळं जेव्हा वाल्मिक कराड करत होते त्यांच्या मागे एवढी मोठी सत्ता आणि यंत्रणा कशी राहील. मला प्रश्न विचारायचा आहे दुसरा की लाडकी बहीण योजनेमध्ये वाल्मिक कराडांना अध्यक्ष करायचा निर्णय कोणी घेतला, कुणाच्या जीवावर जेव्हा महादेव मुंडेंची हत्या झाली कोणी फोन करून तो प्रश्न दाबला, कसं काय वाल्मिक कराडांना एवढा फ्री हँड मिळत होता. जेव्हा हार्वेस्टरचे पैसे मागितले ते फोटो तुमच्या चॅनलवर होते, ते पैसे कोण सह्याद्रीला भेटलं. ही सगळं एकाच व्यक्तीच्या आजूबाजू फिरते ना. मी आरोप करत नाहीये, मी तुमच्या टीव्ही चॅनलवर जे पाहिलं तेवढाच प्रश्न माननीय मुख्यमंत्र्यांना विचारते. अजून काय प्रूफ. अंजलीताई दमानिया, सुरेश दस तर काय आमच्या पक्षाचे नाहीत ना, विरोधी पक्षाचे आहेत, सत्तेमध्ये. हे सगळे जे पुरावे आहेत ते सुरेश दस, अंजली दमानिया, आमचे बाप्पा सोनावणे, त्याच्यानंतर आपला जितेंद्र आव्हाड, रोहित पवार आणि संदीप क्षीरसागर या सगळ्यांनी मांडलेले पण आहेत. त्या बिचाऱ्या नमिता मुंडाताई पण बोलत होत्या, त्या थकून गेल्या आणि आता बोलणं बंद केलं कारण का काहीच होत नाहीये. त्यामुळे माननीय मुख्यमंत्र्यांना माझी एवढाच प्रश्न आहे की एवढं सगळं एव्हिडन्स असताना तुम्ही एवढं चांगलं प्रशासन या राज्यात, म्हणजे तुम्ही ओएसडी आणि पीएच्या बाबतीत पण एवढं मायक्रो मॅनेज करताय, चांगली गोष्ट आहे. प्रत्येक मंत्र्यांनी मिळेल त्या ओएसडीवर काम करायला शिकलं पाहिजे. खूप चांगली भूमिका माननीय मुख्यमंत्र्यांनी घेतली, मी त्याचं स्वागत करते. कारण का आम्ही प्रधान सेवक आहोत, आम्ही तुमची सेवा करण्यासाठी इथे आलोत, आम्ही लोकप्रतिनिधी आहोत, तुमचे सेवक आहोत, जे प्रधानमंत्रीच म्हणतायत. पण मला प्रश्न विचारायचा आहे तर ओएसडी बाबतीत एवढं स्ट्रिक्ट, मग ज्या माणसाच्या बद्दल घरगुती हिंसाचाराचे पण आरोप आहेत, दोघांवर केसेस चालले आहेत, मग कसं काय हे दोघं कॅबिनेटमध्ये राहतात हाच तर प्रश्न समाजात आहे. आणि मी लोकप्रतिनिधी आहे, लोक जे बोलतात ते बोलण्यासाठी तर मी निवडून आले आणि लोकांनी मला दिल्लीला पाठवलंय. हिंदी तुला मराठी लागणार आहे बखरला. Very challenging and difficult and painful. Actually, the spot where this very innocent girl has been hurt, devastated. It's very sad that it's not even a distance. It's not even 30 seconds. It's 10 seconds from the main road. So I'm shocked that something so cruel and inhuman has happened to her. And I do not appreciate and I condemn the statement that has been come from the government. We expected more empathy and compassion from the government. I was really hurt and disappointed when the government said that this was by consent and then later on the government gave a clarification. I think it's very sad that the government is being so insensitive about women's safety. I condemn any such and I, with full humility, request the Honorable Chief Minister of Maharashtra to tell every stakeholder in his team to please be sensitive towards women's issues and the atrocities that are against women right now in the state. And data speaks louder than words. The central government data proves that crime against women has gone up in Maharashtra. In the case of Swargate, there is a conspiracy conspiracy to change the perception regarding that victim, and she was double victimized by some elements, anti-elements. How can you comment on that? I condemn any such statements made by the authorities. I expected more from the authorities. And it's sad that a woman has been tortured, she has been hurt, and even when it's such an extreme situation, the government should have shown more empathy and compassion towards the victim. She's a victim. Governments are here to support and protect the citizens, not offend.
the citizens. So it was very sad, disappointing. I condemn any such statements, and ever any other elected member from this government makes such insensitive statements about the women of this state, we will be moving the court against them. A specific question: are you demanding resignation of Home Minister? Well, I am asking for appointment with the Home Minister. I am asking for the last 2 weeks appointment with the Honorable Chief Minister of Maharashtra, because I think all of us women want to keep politics aside. We first want justice for Swargate, for Pune, for Beed, for Parbhani. I hope and I full humility appeal to the Honorable Chief Minister of Maharashtra we understand he has a lot of work, but we with full humility ask for time as women, as elected representatives. He needs to understand the other side of the story, because I'm concerned that I'm not aware what he's been told and been informed through his agencies, because I can't believe that he would be so insensitive after hearing all the data which Mr. Das and all our colleagues have been informing him. What reply did you get from his side? I have put in a request for last 2 weeks for an appointment. My office is daily following up. I haven't had the time. I was told he was unwell, then I was told he was traveling. So I'm waiting with absolutely bated breath for time, because I don't want to make this political. It's a social and an emotional issue for me. I've spent time in Beed and Parbhani with all the 3 families, be it the Deshmukh family, be it the Munde family. I have seen, it's too painful, and even the tears of the mother in Parbhani, it's too painful, and the Swargate issue. We do not want to politicize. I reiterate, we will not politicize this issue. We don't wish to, but the government has to be more sympathetic and empathetic and fair and just towards all the citizens and stakeholders of the state. Ma'am, Congress spokesperson Shama Mohammed has called Rohit Sharma. I have no idea. I have no idea about it. Thank you. Thank you. हाँ. ये बहुत दुख की घटना हुई, जो घटना पूना में हुई है वो कहाँ दूर में नहीं हुई है. मैं अभी यहाँ पूरा हम लोग घूमे हैं यहाँ. ये तो अगार के सेंटर में ही हुई है. मेन रोड तो यहाँ से 10 सेकंड पे ही है, या शायद 5 भी होगा. ये बहुत दुख की बात हुई है, और दुख इस बात का होता है जिस तरह ये जो स्टेटमेंट सरकार के आए वो बहुत निंदाजनक थे. और मेरे ख्याल से मेरी विनती है महाराष्ट्र के मुख्यमंत्री जी से कि आपके सारे मिनिस्टर को आपने बोलना चाहिए कि ऐसे असंवेदनशील स्टेटमेंट न करे. एक लड़की है, वो किसी घर की बेटी है. इस देश में, इस राज्य में हर घर में एक बेटी और बहू है, और उसका मान सम्मान करना हमारी संस्कृति है. और जिस तरह से उस लड़की को दुख गया, वो बेचारी किससे गुजर रही है, इसके बारे में न सरकार ने सोचा न उनकी मंत्री ने सोचा. ये बहुत दुख की बात है. और ऐसे आगे कोई भी मंत्री किसी की महिला के बारे में ऐसा बोलेगा तो हम उसके खिलाफ कोर्ट में जाएंगे. मैं गृह मंत्री को पहले टाइम मांग रही हूँ. पहले मिले तो मुझे. मैं 2 हफ्ते से उनको टाइम मांग रही हूँ, क्योंकि मैं राजनीति से ऊपर उठ के ये जो बीड़ में हो रहा है, जो परभणी में हुआ है, जो स्वारगेट में हुआ है, आज चाकण में जो घटना हुई, इसके बारे में मैं माननीय मुख्यमंत्री जी से बात करना चाहती हूँ. मैं 2 हफ्ते से उनका टाइम मांग रही हूँ. पता नहीं कब मिलेगा, लेकिन मैं फिर कह रही हूँ, मैं राजनीति से ऊपर उठ के उनसे मिलना चाहती हूँ. मराठीमध्ये सांगा, तुम्ही मुख्यमंत्र्यांचा राजीनामा. मी माननीय मुख्यमंत्र्यांना गेले 2 आठवडे वेळ मागते. मला राजकारण हे कुठल्याही विषयात आणायचं नाही, कारण का मला विचाराल तर आज यांचं जे सरकार आहे ते बीड आणि परभणी आणि स्वारगेटच्या ज्या महिला आहेत त्यांच्या अश्रूंवर यांचं सरकार आज उभं आहे. त्यामुळे ह्या महिलांबद्दल प्रचंड असंवेदनशील पद्धतीने हे सरकार वागतंय. आणि महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांना ह्या सगळ्या गोष्टीची माहिती कदाचित त्यांची सगळी यंत्रणा देत नसेल. जशी स्वारगेटमध्ये चुकीची माहिती माननीय मुख्यमंत्र्यांना देण्यात आली, कदाचित बीड आणि परभणीच्या बाबतीत गेली नसेल. तरी माझा विश्वास आहे की अंजली दमानियाताई असतील, सुरेश धस असतील, संदीप क्षीरसागर असतील, बजरंग अप्पा सोनावणे, रोहित पवार, जितेंद्र आव्हाड, किती नावं घेऊ, नम्रताताई मुंदडा असतील,
या सगळ्यांनी माननीय मुख्यमंत्र्यांना या सगळ्याची माहिती दिलेली आहे. तरी कदाचित काही माहिती राहून गेली असेल, तरी ती सगळी माहिती आणि ग्राउंड रियालिटी, कारण का कोणीही सत्तेमधलं न बीडला गेलंय, न परभणीला गेलंय, न स्वारगेटला 1-2 येऊन गेलेले असं मी तुमच्या चॅनलवर पाहिलं. त्याच्यामुळे ही सगळी माहिती माननीय मुख्यमंत्र्यांपर्यंत जावं आणि राजकारण बाजूला ठेवून यांना न्याय मिळावा एवढीच आमची अपेक्षा आणि मागणी. नाही, गेले 2 आठवडे मी माननीय मुख्यमंत्र्यांना याच विषयाला राजकारण बाजूला ठेवून त्यांची वेळ मागते. मी काय राजकारणासाठी अजिबात त्यांना वेळ मागत नाही. माझी एवढीच विनंती आहे त्यांना की मी बीड आणि परभणीला ज्या दिवशी जाऊन आले त्या दिवसापासून मी माननीय मुख्यमंत्र्यांना वेळ मागते. मी समजू शकते की ते व्यस्त असू शकतात, पण मला फार नाही, मला 5 मिनिटाचा वेळ हवा आहे त्यांचा. आणि गेले 2 आठवडे मी वेळ मागतेय. मी समजू शकते ते व्यस्त आहेत, पण ते मला वेळ देतील एवढीच मी अपेक्षा करू शकते. थँक्यू.